मित्रांनो, आज आपण आलो आहोत हरिश्चंद्र गडावर आणि हेच ते प्राचीन मंदिर जे की तुम्हाला खूप सगळ्या व्लॉग्स मध्ये दिसतं. मागच्या व्हिडिओमध्ये आपण कोकण गडा बघितली. आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गडाच्या मुख्य स्थानांकडे घेऊन जाणार आहे. वाटत जाताना आम्हाला एमसी स्टँडचा छोटा भाऊ आणि आय मूवी मधला लिंगेसन बघून आमचं थोडं मनोरंजन झालं. ट्रॅक विथ लिंगेसन गाईज. गडाची निर्मिती ही 6व्या ते 10व्या शतकामध्ये कल्चुरी राजवटी दरम्यान झालेली असावी असं इतिहासकारांचं मत आहे. गड हा शैव परंपरेसोबत जोडलेला दिसतो. त्याच्यामध्ये मुख्य मंदिर हे महादेवाची दिसतील तुम्हाला आणि पुढचं जे मंदिर दिसतं त्याला तारामती मंदिर किंवा हरिश्चंद्रेश्वराचं मंदिर म्हणतात. हे मंदिर तुम्हाला दख्खनी नागर शैलीतलं जाणवतं. गडावर यादव, मराठा, बहमनी अशा वेगवेगळ्या राजवटींनी राज्य केलेलं आहे. या मंदिराच्या बाजूलाच हेमाडपंथी बांधकामातली एक गुफा आहे. या ठिकाणी केदारेश्वर महादेवाची मोठी पिंड आहे आणि 4 युगाचे प्रतीक असलेले 4 खांब आहेत. याच्यातले 3 खांब मोडलेले आहेत. 26 मध्ये दुनिया खतम हो न हो, पण हा एक खांब मोडल्यावर दुनिया खतम नक्की होईल आणि कलियुगाचा अंत होईल अशी शिवभक्तांची मान्यता आहे. गड मुख्यत्वे कोकण आणि दख्खन या प्रदेशावरील व्यापारी मार्गावर नजर ठेवण्यासाठी वापरला जायचा. आता तुम्ही पण रील स्क्रोल करून वर जाण्या अगोदर माझ्या मित्राचे सुंदर असे गाणे ऐकून जा. शोधू कुठर धाऊ कसर मीच स्वतःला पाहू कसर या मावळातून मावळून तू कधीच गेलार माझ्या राजार माझ्या शिवबार माझ्या राजार माझ्या शिवबार